हाय करा आता. पण तू कशा दे कुठल्या येते मी सोल्युशन मार्केटिंग. दिगंबर भाजी कोणी बनवली? मी. कोणती? पावभाजी मध्ये फक्त पावभाजी मसाला असतो, गरम मसाला नाही. भांडे धुताय आता मला. दिगंबरच्या आवडीचं काम आहे भांडे घासणं. आर्टिफिशियल कलर मध्ये कॅरामाइन नावाचा किडा असतो असं म्हणतात. असं मी नेटला वाचलं, रिसेंटलीच वाचलं. कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते, कॅन्सरच्या सेल लवकर वाढतात त्यांनी. यस, गुड बॉय. गाईज आथांगचा बर्थडे, त्याला पण बलून चिटकवायचे. त्याला घेऊन मला सोप्यावर चढणं करून सोपा जरा आथांग बघा. आणि आमची अशी तयारी चालू आहे, पसारा आहे घरात. तू बोलते ना, हे बघा अशा पद्धतीचं मी डेकोरेशन केलं, बघू शकता. अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं, अजून तयारी चालू आहे, बलून्स आहेत. चला आता पूर्ण डेकोरेशन झाल्यावर दाखवते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. हे बघा आपला बर्थडे बॉय, आमच्या आथांगचा बर्थडे आम्ही थोडं लेट सेलिब्रेट करतोय, कारण त्याला थोडी सर्दी होती. तुम्हाला माहिती, मागच्या वेळेस सर्दी झाली तर ऍडमिट करायची वेळ आली होती, म्हणून आम्ही त्याला त्रास नको म्हणून लेट बर्थडे सेलिब्रेट करतोय. आता 8 वाजलेत. स्वरा दीदीचा नाश्ता बनवून तिला 8:45 शाळेत पोहोचवायचंय. ओ लाईटला काय झालंय बेटा, घरात थोडा पसारा आहे कारण हा बघू शकता आपण. असं अशा पद्धतीचं डेकोरेशन केलंय. काल दाखवलं मी, आथांग डेकोरेशन करत होत आहे. तर आज आहे शुक्रवार, संध्याकाळी आज पार्टी आहे. मला पण फूड प्रिपेअर करायचंय, थोडी शॉपिंग पण करून आणायची आहे आणि घरातला पसारा पण आवरावा लागेल. बघू शकता कालचं डेकोरेशन केलेलं सामान तसंच पडलंय, कारण खूप झोप आली होती सर्वांना आणि मी पण प्रचंड थकले होते यार दिवस. काय? ओके, विल गिव्ह यू कुकीज. ओके, ह्याला भूक लागली म्हणजे पिन्नूला. What do you want? What do you want? Where you going? मित्रांनो, एका दादाने सांगितलं की पैशाच्या मानाने कटिंग चांगली नाही झालेली, तर बरोबर बोलले, कारण हे केस आहे ना असे बघा खालीवर कापल्या गेलेले असे वाटतायत मला. तर बघूया नेक्स्ट टाइम आता दुसरीकडून करावं लागेल, तिकडून नाही करायची. त्या दुकानात दुसऱ्या लेडीज पण असतात. थांब, चला आता आपण आवरूया पटापट, नंतर भेटते मी तुम्हाला. सकाळी लहान मुलं काय, व्हॉट डू यू वॉन्ट? कुकी काय पाहिजे? आज हे काढलेलं नाही तर सोप्याचं काढतो आणि खेळतो. जाऊ द्या. काय पाहिजे सांग. व्हॉट डू यू वॉन्ट? सकाळी सकाळी मुलं दूध पितात आणि याला ऑरेंज ज्यूस लागतो रोज. सकाळी उठला की पहिले मम्मा ज्यूस एवढंच करत राहिला. डेकोरेशन कसं झालंय मला सांगा. हे ज्या कार वगैरे आहेत ना, इथं खूप महाग भेटतात. तर 9-10 पाऊंड पर्यंत भेटतात अशा, म्हणजे 1000 रुपये लागतात तिथे जवळपास. तर मी भारतात आलेले होते, तर आपल्या भारतात काय 150-200 रुपयाला एक पॅकेट येतं, त्याच्यात 5 असतात हे असे. त्या ह्याच्यातले मी फक्त 3च यूज केलेत. 2 स्टार होते ते नाही यूज केले. बघू शकता हे मोठे बलून. आणि हे जे बलून आहेत ना, चायनाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरनं मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. आणि बाकी हे जे आहेत ना ब्ल्यूवाले, ते मी इथेच घेतलेले आहेत. अशा पद्धतीचं काहीसं डेकोरेशन आहे. 3 नंबर अजून लावायचा राहिला आहे. 3 नंबर बघूया कसं करता येईल ते बघूया. चला मंडळी, हे बघा भाजी चालू आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. आथांगचा वाढदिवस साजरा करायचा. तुम्हाला माहितीच आहे, ऑलरेडी डेकोरेशन झालंय. आणि मी बनवते पावभाजी घरच्या घरी. 15 लोकांसाठी पावभाजी बनवते. 3.5 लिटरचा कुकर गच्च भरून भाज्या शिजवायला टाकल्यात. आणि विदाऊट कलर, म्हणजे रेड फूड कलर बऱ्याचदा बाहेरून आणलेला जेवणामध्ये आपल्याला आढळतो. पंजाबी ग्रेव्ही आपण घेतो, पावभाजी घेतो,
पण तो जो कलर असतो ना मित्रांनो, कॅरामाइन नावाचा एक किडा असतो त्यापासून तयार केलेलं असतं आणि तशा कलरयुक्त भाज्या जर जास्त खाल्ल्या तर कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. कॅन्सरच्या सेल लवकर वाढतात त्यांनी, असं मी इंटरनेटला वाचले. माझा काही पर्सनल अनुभव नाहीये. म्हणून मग मी काय केलंय, 4 बीटरूट मला आता कच्चे भेटले नव्हते, कुक्ड होते, म्हणजे शिजवलेले बीटरूट होते, डायरेक्ट टाकून दिलेत. बघूया आता कलर कसा येतो, तुमच्यासोबत शेअर करेल. आणि वाढदिवस कसा होतोय, काय होतोय, किती लोक आले, जवळपास 18 ते 20 लोक झालेत आणि तेवढे मित्र कंपनी आहेच. घर थोडं छोटं पडेल कदाचित, काही लोक वर राहतील म्हणजे थांबतील, काही खाली असं जेवण वाढावं लागेल. तर बघूया आता कसं होतंय, काय होतंय. मुलांसाठी वेगळा मेनू आहे. इथं बरेच लोक नॉनव्हेज खातात, तर चिकन बर्गर आहे मुलांसाठी आणि हॅश ब्राऊन, चीज हॅश ब्राऊन ब्रिटिश फूडच ठेवलंय मी, फ्रोझन आणलंय आणि ते बेक करून देणार आहे. आणि मोठ्यांसाठी आपली पोटभर पावभाजी, आणि जास्त लोकांचं करायचं म्हणजे ना पावभाजी बेस्ट आहे. चला आता स्वरा आली आहे, बेल वाजली आहे. चला मी नंतर भेटते तुम्हाला. दिगंबर, भाजी कोणी बनवली? मी. कोणती भाजी बनवताय? पावभाजी. बघा मित्रांनो, पावभाजी बनवताय. सांगा बरं याच्यात काय काय टाकलं? याच्यात कांदा, शिमला मिरची, मसाले, पावभाजी मसाला. कोणते कोणते मसाले? अजून गरम मसाला, एव्हरेस्ट मसाला. पावभाजी मध्ये फक्त पावभाजी मसाला असतो, गरम मसाला नाही. चहा कोणी ठेवला? भाजी मी केली, शाळे त्यांनी चहा पण नाही ठेवलेला, भाजी पण नाही केलेली. जस्ट मला स्मॅश करून द्या, तर माझे हात दुखायला लागले. ते बस झालं दिगंबर. आपल्या सगळ्या मित्रांना दात आहे चालून खायला, काय करताय? त्यांच्या मित्रांना ऑलरेडी ते म्हातारे समजून बसले. दात दिगंबरला स्वयंपाक नाही येत, पण भात बनवता येतो, चहा बनवता येतो. आणि अजून कोणतं काम येतं दिगंबर? भांडे धुता येतं मला. दिगंबरच्या आवडीचं काम आहे भांडे घासणं. तुम्हाला वाटेल की ही नवऱ्याकडून काम करून घेते, ते सगळेच पुरुष काम करतात, फॉरेनर सुद्धा आहे ना. इथं आल्यावर प्रत्येक पुरुष हा काम करायला लागतो. जर तुमच्या घरात एखादा व्यक्ती काम करत नसेल पुरुष मंडळीमध्ये, त्यांना फॉरेनला घेऊन या. इथे 2 जण मिळून काम करतात घरातलं, पण मी सहसा त्यांना ऑफिस असतं ना, तर मीच करते सगळं घरातलं काम. क्लिनिंगला वगैरे मदत करतात, कधी भांडे घासायला पण मदत करतात दिगंबर. पोरांना खाऊ घालणं हे पण मोठं काम असतं, बरोबर की नाही, है ना? ते पण काम करतात. आतंगला खूप छान जीव घालतात. आता मग आमच्या दोघांच्याही अवताराकडे जाऊ नका, काम करून थकले 2 जण. तर अशा प्रकारे आमची ही पावभाजी चालू आहे आणि मी स्मॅश केलेली आहे पावभाजी, आणि ती पावभाजी मसाल्यामध्ये टाकल्यानंतर सुंदर अशी पावभाजी होणार आहे. कलर पण छान आलाय. चला तर मग कलर येण्यासाठी काय करायचं दिगंबर? कलर येण्यासाठी बीटरूट टाकायचं, बीटरूट किसून टाकायचं. आर्टिफिशियल कलर टाकायचे नाही. त्याच्यात कॅरामाइन असतं, आधी मी तुम्हाला सांगितलं. कॅरामाइन, आर्टिफिशियल कलर मध्ये कॅरामाइन नावाचा किडा असतो असं म्हणतात. असं मी नेटला वाचलं, रिसेंटलीच वाचलं की फूड कलर कशापासून बनतात. फूड कलर ऍक्च्युअली केमिकल पासून बनवले असतात. ऍक्च्युअली मी केक साठी कलर बघत होते, मग ते कलरचे साईड इफेक्ट डोक्यात आलं म्हणून सर्च केलं. तर रेड कलर जो असतो तो कॅरामाइन नावाच्या किड्यापासून बनवलेला असतो. तर अशा पद्धतीने आम्ही आतंकच्या वाढदिवसाची तयारी केलेली आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दुसरा पार्ट बनवलाय. वाढदिवस खूप सुंदर सेलिब्रेट झाला, तेव्हा वाढदिवसाचा व्हिडिओ बघायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.